नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळीच्या पिल्लांमध्ये किंवा मेंढीच्या पिल्लांमध्ये ग्राईप वॉटरचा वापर करून त्यांच्यामध्ये होणारे जे काही मरतुकीचे प्रमाण आहे तर ते कसे कमी करू शकतो. आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये होणारे जे काही पोटाचे आजार असतात, यामध्ये पोटफुगी असेल किंवा जुलाब असेल, तर या समस्यांमुळे आपल्या लहान पिल्लांमध्ये सर्वात जास्त मृत्यू त्या ठिकाणी होत असतात. तर या समस्या आपण या ग्राईप वॉटरचा वापर करून कशा पद्धतीने कमी करू शकतो. ग्राईप वॉटरचा वापर आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये केल्यानंतर त्यांना कुठले फायदे पाहायला मिळतात, याचा डोस आपण लहान पिल्लांमध्ये कधी व कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, शेळी मेंढी संगोपनामध्ये आपण आपल्या लहान पिल्लांची कमीत कमी पहिले 1 महिना जर व्यवस्थित अशी काळजी घेतली, तर त्यांच्यामध्ये होणारे जे काही मृत्यूचे प्रमाण आहे तर ते आपल्याला जवळपास 90% कमी करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, लहान पिल्लांमध्ये जर निरोगी पचनसंस्था असेल तर पिल्लू हे सशक्त बनते आणि आपले शेळीपालन हे यशस्वी होते. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. त्यांच्या पचन संस्थेमध्ये जवळपास 70 ते 80% या रोगप्रतिकारक पेशी असतात. आपल्या लहान पिल्लांमध्ये आपण त्यांना जे काही सुरुवातीला चिकाचे दूध पाजतो, त्याचे जर पचन, त्याचे जर शोषण चांगले झाले, तर आपल्या या लहान पिल्लांची वाढ ही अतिशय जलद होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच आपल्या या लहान पिल्लांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना जे काही आपण पोषक घटक देतो, यामध्ये कुठली सप्लिमेंट्स असतील, दूध असेल किंवा चारा असेल, ते जर त्यांच्यामध्ये या चाऱ्याचे किंवा या घटकांचे शोषण व्यवस्थित झाले, तर त्यांची वाढ लवकर होण्यासाठी आपल्याला चांगली मदत होते. परंतु जर सुरुवातीच्या काळामध्येच त्यांना पोटासंबंधित समस्या आल्या, पोटफुगी असेल, गॅस असेल, जुलाब असेल किंवा त्यांचे पचन बिघडले, तर त्यांची वाढ ही आपल्याला अजिबात होताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि आपल्या या लहान पिल्लांमध्ये जर त्यांना या समस्या आल्या, तर सर्वात जास्त मृत्यू होण्याचे कारण देखील आपल्या लहान पिल्लांमध्ये पोटासंबंधित आजार हेच असतात. मित्रांनो, आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांना ऊर्जेसाठी सुद्धा त्यांचे पचन महत्वाचे असते. त्यांना जर आपण जो काही खाद्य देतात, चारा देतात, दूध देतात, त्याचे जर पचन व्यवस्थित झाले, तर त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा राहते आणि जर ते पचन बिघडले, तर त्यांच्यामध्ये आपल्याला समस्या या निर्माण होत असतात. मग मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण आपल्या या लहान पिल्लांमध्ये या ग्राईप वॉटरचा वापर हा कशा पद्धतीने केला, तर त्यांच्यामध्ये लहानपणी आपल्याला या ज्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या आपण कशा पद्धतीने टाळू शकतो आणि त्यांना जास्तीत जास्त फायदे आपण कसे देऊ शकतो. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया, की मार्केटमध्ये जे काही आपल्याला ग्राईप वॉटर मिळतात, तर त्यांच्यामध्ये कुठले घटक आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला बडीसोप अर्क असेल, बाळंत सोप असेल, आले असेल, सोडियम बायकार्बोनेट असेल, पुदिना असेल, ओवा असेल, तर यांसारखे घटक त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण या ग्राईप वॉटरचा वापर ज्यावेळेस आपल्या लहान पिल्लांमध्ये करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर यामधील सर्वात पहिला जो काही फायदा होतो, तर तो म्हणजे आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी आपल्याला या ग्राईप वॉटरचा अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये शक्यतो त्यांना सुरुवातीला शेळीचे जे काही दूध असेल तेच पाजत असतो आणि त्याचे जर पचन आपल्या लहान पिल्लांमध्ये चांगले झाले, तर त्यांची वाढ जलद गतीने होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळत असतो. त्यामुळे त्यांची जर आपल्याला वाढ चांगली करायची असेल, त्यांचे पचन चांगले ठेवायचे असेल, तर त्यांच्या आहारामध्ये या ग्राईप वॉटरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, ग्राईप वॉटरचा होणारा जो काही दुसरा फायदा आहे, तर तो म्हणजे आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांना पोटफुगी असेल किंवा गॅस असेल, तर या अडचणी ज्या काही आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी सुद्धा या ग्राईप वॉटरचा आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. लहान पिल्लांमध्ये आपल्याला नेहमीच या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. तर त्या जर आपल्याला कमी करायच्या असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या ग्राईप वॉटरचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये त्या ठिकाणी करत जा. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा नक्कीच चांगले फायदे या ग्राईप वॉटरचे पाहायला मिळतील. आपल्या लहान पिल्लांमध्ये जर त्यांना दुधाचे प्रमाण हे कमी जास्त झाले, तर त्या ठिकाणी मग त्यांना अपचन सुद्धा होऊ शकते. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ग्राईप वॉटरचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये करू शकतो. त्यासोबतच त्यांच्यामध्ये जर
कळ येण्याच्या समस्या किंवा पोटदुखीच्या समस्या आपल्याला दिसत असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या ग्राही पॉटरचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये करू शकतो आणि त्यांच्यामध्ये या कळ येण्याच्या समस्या असतील किंवा पोटदुखीच्या समस्या असतील, तर त्या देखील त्या ठिकाणी कमी करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांना अपचन होते, तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आपल्याला जुलाब होणे सुद्धा पाहायला मिळत असते. आणि ज्यावेळेस आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांना जुलाबाच्या समस्या होतात, तर त्या ठिकाणी त्यांचे वजन देखील जलद गतीने घटताना आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे त्यांची तब्येत त्या ठिकाणी खालावली जाते आणि त्या ठिकाणी आपण या ग्राही पॉटरचा फायदा देऊन आपल्या या लहान पिल्लांमध्ये होणारे जुलाबाच्या समस्या असतील, तर त्या सुद्धा त्या ठिकाणी कमी करू शकतो आणि त्यांना त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, आपण या ग्राही पॉटरचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांचा जन्म झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी करू शकतो. यामध्ये मित्रांनो, आपण पहिल्या 7 दिवसामध्ये या ग्राही पॉटरचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये करणार असाल, तर 2 ते 3 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या ग्राही पॉटरचा त्या ठिकाणी आपण आपल्या लहान पिल्लांना फायदा देऊ शकतो. त्यापेक्षा मोठे जे काही आपले करडं असतील, तर त्यांच्यामध्ये आपण 4 ते 5 मिली दिवसातून 1 वेळा त्या ठिकाणी या ग्राही पॉटरचा आपण फायदा देऊ शकतो. किंवा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांना पोटफुगी, गॅस, अपचन, जुलाब यांसारख्या समस्या पाहायला मिळत असतील, पोटदुखीसारख्या समस्या पाहायला मिळत असतील, आपले करडं किंवा पिल्लं हे वारंवार ओरडत असतील, तर त्यांच्यामध्ये मग आपण त्यांच्या वजनाच्या हिशोबाने ज्यावेळेस त्यांना त्रास होत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या ग्राही पॉटरचा वापर आपल्या पिल्लांच्या त्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपण ग्राही पॉटरचा वापर करताना आपल्या लहान पिल्लांमध्ये त्या ज्यावेळेस त्यांना आपण दूध पाजतो, तर त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनी जर त्या ठिकाणी केला, तर आपल्याला या समस्या आपल्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत. मित्रांनो, डायरेक्ट आपण आपल्या या पिल्लांना सिरिंजमध्ये त्या ठिकाणी ग्राही पॉटर भरून त्यांच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी पाजू शकतो. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे या ग्राही पॉटरचे आपल्या पिल्लांमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या लहान पिल्लांच्या आहारामध्ये त्यांना ग्राही पॉटरचा वापर करतो, तर त्यानंतर आपल्याला लहान पिल्लांमध्ये अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळतात आणि खूप सारे फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यामध्ये आपल्या लहान पिल्लांमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे पचन सुधारलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये पोटासंबंधित जेवढ्या काही समस्या असतात, तर त्या कमी झालेल्या पाहायला मिळतात. त्यांच्या वजनाची वाढ चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये त्यांच्या रुमेनचा चांगला विकास होताना आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये होणारे जे काही मर्तुकीचे प्रमाण आहे, तर ते सुद्धा त्या ठिकाणी अतिशय कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे आपण आपल्या गोठ्यामध्ये जर शेळी मेंढी संगोपन त्या ठिकाणी करत असाल, तर आपण कमीत कमी पहिला 1 महिना तरी आपल्या या लहान पिल्लांच्या आहारामध्ये त्यांना या ग्राही पॉटरचा वापर त्या ठिकाणी करत जा. किंवा ज्यावेळेस आपल्याला आपल्या या पिल्लांमध्ये अशा प्रकारचे कुठलीही लक्षणं पाहायला मिळत असतील, तर त्यावेळेस तर आपण अवश्य या ग्राही पॉटरचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये करायला पाहिजे, की ज्यामुळे आपण त्यांना त्या ठिकाणी नक्कीच चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती जर शेळी मेंढी संगोपन करत असाल, तर अवश्य आपण या ग्राही पॉटरचा वापर आपल्या लहान पिल्लांमध्ये करत जा. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या लहान पिल्लांमध्ये ग्राही पॉटरचा वापर हा का करायला पाहिजे, ग्राही पॉटरचा वापर करून आपण त्यांच्यामध्ये होणारी मरतूक कशा पद्धतीने थांबवू शकतो, ग्राही पॉटरचा डोस आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी देऊ शकतो आणि ग्राही पॉटरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या लहान पिल्लांमध्ये कुठले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतात, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.